chase my own silhouette. I'm getting stronger, step by step. काही नको बाबा, तू चालू नको ढमे बाय, तुला गोदव दे बघ. ये तू बघता आता. हा ये. From London to Taiwan. माझ्या टिक्की ओली आहे ना म्हणून तुमच्या दिले. मला मी चाललो लेंडी. 1 2 3 गेली का काही मग कोलबी गेली. काय केलंय आम्हाला विचार आमचं दुःख. मी बोलते म्हणून दिसते तुम्हाला. माझा आवाज येईल बरोबर. माईकची गरज नाही घे तू लाव. लेट स्टार्ट. तर वाव तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. स्वतः मालक स्वतः सजलेले स्वागत करते तुमचा. आणि स्वतः पायल, स्वतः केपीटी, स्वतः दृष्टू स्वागत करतोय तुमचं. स्वागत करतोय तुमचं. आणि आज आम्ही आणि जेनजी आमची ही ट्रिप बासमती चावल ट्रिप आहे. हा V4 लोकेशन आहे ना. आता तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात कसा आहे आणि कसा करणार आहोत. 1 2 3 आणि आम्ही फक्त बासमती चावल, जुनाट चावल इन्क्लुडेड नाही. आमच्या जुनाट म्हणजे असे नाही मिक्स मॅच होत. तर आम्ही ठरवलं का त्यांना थोडंसं आपण लांब ठेवूया आणि थोडंसं जेनजी लोक बासमती आहेत ना, ते बासमती तांदूळच जरासं आपण बॉईल करूया. आम्ही जरासं 4 जण आलो संडेच्या दिवशी. एकदम भारी अशा लोकेशनला, जो लोकेशन आम्ही तुम्हाला नाही सांगणार कधी. तो रिव्हील करू नाही शकत कारण की तो स्पॉट असा हिडन आहे. आणि राहू द्या कारण की खूप इथं घाण करतात. परत ते लोकेशनची वाट लागतं. आणि मला कोणी समजलं नाही इथं कोण आला बघून, कोणी अंदाज लावला नाही इथं कोण आला नाही, इथं कोणी घाण केली ना, त्यांना चांगलाच बघतो मग आम्ही. पण ज्या इथले जे लोकल आहेत त्यांना ही लोकेशन माहित असेल तर आमच्यासाठी हिडन आहे, तुमच्यासाठी पण राहू द्या. बरोबर आहे. तर आजचा बेत असा आहे का आम्ही चिकन बनवून आणलाय. पायल पाटील आणि चिकन स्वतः सकाळी 8:30 वाजता उठून बनवलेलं आहे. कोणतरी माझ्यासोबत चिकन आणायला येत होता पण झोपून राहिला आणि मलाच पटवली चिकन आणायला. म्हणजे ते घेऊन येणं. अरे मी कॉल ठेवला, मी होतो झोपेत. तिचा फोन आला का चिकन आणायला मी होतं बाहेर आहे, ते उठ पटकन. नाही मी असं नाही काय बोललो, तुम्ही ऐकलं असेल त्या. गप 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 बोलायला लोक लावलंय शिव खाल्लंय. आता मी ठरवलं तुला काय बोलणार. नाही फुल आहे. आता चिकन बनवलेलं आहे आणि आजचा बेत आहे कोलबी फ्राय. येस. आणि ती पण असं युनिक गोष्ट आहे त्याच्यावर फ्राय होणार आहे. ती तुम्हाला माहित असेल पण आमच्यासाठी पहिल्यांदाच तो त्याच्यावर कुक करणार आहोत. शेगडी, क्यूट वाली शेगडी, टेंट, मिनी गॅस. तवा जुना आणलाय तुम्ही असते बोलता पण तिथे जास्त आवाज येतो. तर व्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि थोड्याच वेळात आपण कुकिंग पण करूया. इथला माहोल पण दाखवते, सिनेमॅटिक शॉट्स पण एन्जॉय करा. लेट्स गो. आणि एक जण कालता नाही हलवणार, 2 लोक कालता हलवतील कारण की आम्ही 2 कालते आणलेले आहेत, 1 पली आणलेली आहे. पलीशी पण अजून 1 लोक इन्क्लूड होऊ शकते. आणि चिकन बनवलेलं आहे आणि कोलबी फ्राय करणार आहोत. तर किरकिर ऐकायला रेडी राहा. ऑलरेडी पाण्याची किरकिर इथं आम्हाला ऐकायला येते. ती पण तुम्हाला दाखवते. प्लस फील ऐका. तिथं तो तिकडचा साऊंड आणि दृष्टिता पाटील नमन करतात. प्लीज जनावर लोक आहेत ते आमच्यावर दया करा. जनावर येऊन कुठून पण येऊ. लोकेशन तुम्हाला थोडासा रिव्हील करते. आम्ही बघलोय बघा लोकेशन सेटअप बघा डेंजर. आणि इथून पाणी पण वाटतंय, तो तिकडचं तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात. Getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for me. I've been flying from town to town.
गाईज आता आम्ही इथे कोळंबी धुतोय आणि प्रॉपर एकदम पाण्यात आहे बघा, पाणी बघा. बोसका बोसका बांधव ना लादूल्या गेली का काही मग कोलबी गेली. हे पावते गाईज कोलबी पकडली. जाऊ दे, आपण थोडासा रस्सा बिसा त्यानंच ठेवूया Yes. ते कोलबीचा. Yes. जेणेकरून ती टेस्ट आपल्याला येईल. येस येस 100%. पूर्ण पण धुवाची नसते नसतं. मच्छी तशी पण. हा एक गेलेली तर ती सध्याची पाण्यात पकडली मी जस्ट पाण्यात. अशा प्रकारे आपली कोलबी धुवून झालेली आहे. केस कापले. आता याला आपण करूया थोडासा मॅरिनेट. काय येस करूया? मॅरिनेट. काय करूया? मॅरिनेट. चला. लेट्स गो. पण मॅरिनेट इथंच करायचं आहे मला. इथंच करू. ये दगडावर ये दगड. गाई चिंबोरी म्हणा दिसली. चिंबोरी भुजू. अवरे जोरान मी बोललो का ती पडाली. गाईज आपला मुठ्या होतं मुठ्या काला चिंबोरा नव्हता रे बाबा. चिंबोरा आपला काडे पाण्याचा वेगळा असतो. तो आहे का? तो कोपऱ्यात आहे. तो आहे का? हे बघ याच्या एंडला. तर मंडळी आता आम्ही घेतलाय बनवायला आणि मॅरिनेशन करतोय बघा. इथं कोलब्या वगैरे धुवून घेतल्या परफेक्ट चॉपिंग बोर्डवर आणि आला लसणाची पेस्ट, लिंबू आणि पायल पाचिल आणि इथे आमची सर्व मसाले हाय केपीचे आणि ते पकडतात मास. हा तर काय बोलता नेला ना. थांबा गाईज आता येऊ इम्पॉर्टंट आहे. आणि लिंबू आणि मसाले बस एवढाच मॅरिनेट करायचा आणि डायरेक्ट फ्राय करायचा. लय भूक लागेल. येस लिंबू गाईज आता टाकतो लिंबू. लिंबू टाकल्याने टेस्ट चांगले लागतं. हात धुतलेत नाही तरी लिंबू टाका. आणि पावर माझी सवय आहे काय कुठलं काम झालं लिंबू असं पिल्ला बिल्ला लगेच मला हात धुवायची सवय आहे. आता आपण टाकतो आला लसणाची पेस्ट. टाकू. वाव सेम सजेस्ट. से आता दुसरा पण बघा. दुसरा पण बघा. ए पायल ते टाकलंस का बघा. 100% टाकणार काय आहे. टाकशील बोलवीन तुला. बोधवीन तुला बोधवीन. अरे, 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 अरे. किती टाक. काय? हा काय बोलते. मसाल्याचा डब्बा आणलाय यो बघा अख्खा. कांचूबाई आम्हाला वर्ड हाताशी सगळा टाकू. आताशी या चमचा ना. हे बघ, ओय, टाकते. हे मीठ घे मीठ टाकू. चवीनुसार मीठ घाई. चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर हळद. नंतर आपला आगरी कढी मसाला. मसाला जरासा जास्तच टाकायचा. येस म्हणजे कसं झमझमीत रमरमीत आणि लागला थोडासा आहे गरम मसाला. गरम मसाला सुद्धा टाकतोय मी मस्तपैकी. वाव काय टेक्स्चर. ओ आता बाय ह्यो आपल्या स्वच्छ हाताने धुवायचे. हात धुवायचे नाही हातात डायरेक्ट. हा एक पण कोलबी खाली पडली नाही पाहिजे नाहीतर परत आपल्याला ती भेटणार नाही. भेटणार कारण नाही. की पण मी वाढता मगाशी पाणी. पडलेली पण ती ती मी पकडली. भेटली कारण की त्या साईडला होतात ना त्या. थोडासा मॅरिनेट व्हायला थोडा टाइम लागतो पण तेवढा आम्हाला आता टाइम नाही आहे. आम्ही डायरेक्ट घेणार आणि तव्यात सोडणार. टाकणार. तर आता आम्ही तुम्हाला तवा पण दाखवतोय आणि तव्याच्या खालचा स्टोव पण दाखवतोय. तर तो काहीतरी युनिक आहे आमच्यासाठी. तुम्ही बघितलाच असाल कुठल्या तरी ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये. पण आम्ही त्याच्यावर पहिल्यांदा कुक करणार आहोत. तर एक्साइटेड. काहीतरी युनिक आणल्यात भोपल्या मिरच्या. यावर तुमचं काय म्हणणं आहे केपीडी. उद्या उर्वरी याचं पण आपण कुक करणार आहोत. मिरच्या आहेत हे बघा आणि काहीतरी वेगळी रेसिपी आहे.
पाया वेगळी पाठी नाहीये, ती घरण वरण पडलेली टाकून घरण संपत नव्हत्या मिरच्या तुम्ही घेऊन आलो. बस ना. याचा गोला करणं टाकतंय. याचा गोला करणं टाकतंय. चला तर आपण आता लावूया. बोंब वगैरे येत आहेत त्याच्यात मध्ये मध्ये मुंग्या वगैरे येतात ते पण त्याच्यात मिक्स करायचं. तर हाच तो गाईज मिनी गॅस. तर आपण हा ओपन करू आणि लावून दाखवतो का कसा होणार आहे याच्यावर कुक. तर आता आपण हा सेटअप करू याच्या आधी फर्स्ट ऑफ ऑल. तर बघूया कुठं काय सेटअप करायचं. पाण्यातच करायचं आहे आम्हाला. तू बसलास तोच perfect आहे. अच्छा म्हणजे मला उठायला लागेल वाटतं. म्हणजे बघा डायरेक्ट पाण्यात आम्ही पाय टाकून परफेक्ट आहे. दिस इज परफेक्ट स्पॉट. Background background सगळं चांगलं नाही पण असं काढलं. नाही पण कुठलाच बॅकग्राऊंड असं ये नाही वाटत, सगळे तर असं मस्त वाटतंय. खाली घे ना यार प्लीज. सिनेमॅटिक. असं झुटा असतंय आमच्याकडं असं खोटा वाव चार पाय. मस्त रे. कसं आहे सेटअप गाई. एकच नंबर. हो हो. आणि याच्यावर खेळण्यांची असतात ना खेळण्यांची कसा वाटतंय. फील आला. भूक लागली हिला. हा, मला भाकरी दे. आला का हे काय करायचं. घे ना. गाईज हा स्टोव आहे आणि हा गॅस आहे. आता आपण याला आता अटॅच करू. देन पेटवून दाखवतो का कसा वाटतोय. आता आपण हा जॉईन केला. आता त्याची एक ट्रिक आहे ती पण तुम्ही बघा. ओके. आणि आधी आपल्याला प्रॉपर ठेवायला लागेल नाही तर कधी व्हायचा. हा हे बरोबर आहे. आणि आता ये बघा पेट गया भाई. देखो पेटला. तवा घे तवा घे. आणि मंडळी तवा जरा जुना आहे पण आता धुतोय मी तवा. पिंकूजीकडचे आणलाय. पिंकूजीकडचे आमचा तवा आणलाय. चांगला आहे. आमचा तवा आणायचं विसरलो. आता खालून आग दाखव. आता खालून आग दिसेल गाईज. ही बघा आग दिसते का तुम्हाला खालून का नाही दिसत. ती लागलीच नाही वाटत. लागली बघ मंडळी पेटलेला आहे. आणि यावर आता आम्ही आता cook करणार आहोत. हिचा बघा काय झोला फुल पॅन्ट घालून आले. बघा प्रॉपर कुकिंग. येस. आणि हे बघा वाफा येतात का वाफा. तो पाणी बटर काय आहे. बटर आपण इथे विचार नाही करायचा का बटर कमी टाकायचा का कमी खायचा का तेल कमी करायचं असा नाही. अख्खाच्या अख्खा टाकायचा. येस. बाबा हक्कात टाकलं रे. तेव्हाच ती टेस्ट जास्त आहे. येस. गाईच कोलबी टाकलेली आहे आणि पूर बटर कोलबी बनवते आज आम्ही. कोलबी ट्रायला टाकलेली आणि आता सर्व कोलब्या टाकतो आम्ही. एकदा टाकतोय गोविंदा. आला. हे बघ तुला तुझी आठवण आली. आता एक काम करूया. याच्यानेच बरी माझी आठवण येईल तुम्हाला. तर मंडळी आता ठेवल्यात आम्ही जरा शिजवत. एक साईडनी पकल्या द्या म्हणजे शिजल्या. आता दुसऱ्या साईडनी शिजवत ठेवल्यात. आणि मोसम ऊन लागतंय पण इथं असा एवढा गरम होत नाही कारण की पाण्याच्या खाली पाणी
आणि पाण्याच्या वरती थंबनेलला आणि या साईडला बघा भाई मस्त वाटतंय भाई एक नंबर. यो फोटो बघ कसा येईल थंबनेलला. स्क्रीनशॉट मारू. थांब दरा अकत सौख्य सामा उचला वंगीना ईश्वरा उदर दंड सामा गुरुमदा लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करो, फॉलो करो. सबस्क्राइब हे बाय गर्पिंग बाय. पण ऑल ओव्हर मजा येत आहे. आजचा संडे खूप स्पेशल आणि खूप मस्त चालला आहे आणि पुढं अजून तुम्हाला अजून एक्सप्लोअर दाखवणार आहोत. आम्ही डॅमवर पण जाणार आहोत आणि काहीतरी ब्रिज आहे, केपीडी बोलत होता काहीतरी ब्रिज आहे, तर ब्रिजवर सुद्धा जाणार आहोत. तर पूर्ण एंडपर्यंत कनेक्ट राहा. अजून खूप सारा एक्सप्लोअर करायचं बाकी आहे. नैसर्गिक आहे. तर मंडळी आता एका साईडला दृश्यतास पाटील मोजिटो स्पेशल बनवत आहेत. तू बराच ना. लिंबू पण आहे. हा माझ्या चावला आता इथे एकदम काला विषारी किडा होता, बटकीचा चावला बसलेला, त्याला बघवलं नाही वाटतं. आता बघूया मोजिटो पिऊन बरं वाटते का. हात बी धुवायला लागते ना याच्यात मला. पिंकूचर का यानं हात धुवायचं. तीन उज्जैन 56 मजा येत यार. भाई डेंजर. गाईज हा बघा, हा आम्ही बनवून आणलेला चिकन. ही दृष्टीने पहिला टेस्ट केला, कसा लागला. टॉप लेवल. मी काय केला सांग, पिंकू पाहिजे यार. लिंबू लिंबू खायचे बघा. पिंकू आपल्या मला सर्वांची आठवण येते यार. पण आपण नेक्स्ट टाइम इथं पाऊस पडेल ना तेव्हा सर्वजण येऊ. सर्वजण. पण पाऊस पडला असताना तर आपण अशी बसलो. हा ही गोष्ट खरी आहे, कारण की वरतून पाऊस पडते आणि इथं सगळा विचित्र कारभार झाला असता. पण आता हा मोसम बघतोय. थँक्यू गॉड. इंद्रदेव. आणि हे बघा कसा सेटअप केलाय. कांदा, लिंबू, कोळंबी आणि चिकन. सुरूच नाही केली. टेक टू. गाईज मी एवढा सुगंध स्वाद सांगितला आणि व्हिडिओज नव्हते चालू केले. उभी आहे ना उभी. त्याच्यातून अर्ध टाकाय मस्त लागतं. आणि प्रॉपर बटर असं त्याच्यात घुसलाय. बटर कोलबे. मला कसं वाटतंय. गाईज लिंबू गाईज. तो डायलॉग लोकांवर फिरवतात लिंबू, आम्ही जेवणावर फिरवतो.
टोमॅटो फिरवलं निकरा कोणत्या तरी वाटतं. टॅमॅटो काय नैसर्गिक टॅमॅटो बघा. हे बघा सार्वजनिक टॅमॅटो आलाय भाऊ पाण्यामध्ये. आणि आमचं सिटिंग अरेंजमेंट बघा. यो काय अँगल वाटतंय पाणी चाललंय तर slow. बघ ना. आपण shoot करू. साडी घालू. लय भारी आहे. पायल टेस्ट करते चिकन तिनेच बनवलंय. चांगलाच सांगायला चांगलाच झालाय त्याचा. मला चिंबोरी पकडायची आहे. पकडू थांब. कोळंबी. कोळंबी खा कोळंबी. अख्खी एक कोळंबी. अख्खी एक डायरेक्ट टाका. प्रॉपर असा मजबूत झाली ना ती. डायरेक्ट गाड्यात गेली. आणि आता केपीटी ट्राय करा प्लीज. आणि आता केपीटी पिक्स काढ. केपीटी आता टेस्ट करतोय. कोलबी एक नंबर. भारी आले. बघ ना यार प्लीज बघा काही सिनेमॅटिक. आता एन्जॉय करा फक्त. आम्ही काय आता बोलणार नाही. आता आम्ही खाणार आहोत. गाईज जेवण बिवून झाला गाईज. आता आम्ही झोपलोय. म्हणजे मी झोपलोय. इथं फोटोग्राफी झाली बघा. मी मस्त चिल करतोय झोपलोय. भारी वाटलं. आणि एक साईडला गाणी पण लागली. तर मंडळी जेवून वगैरे सर्व रेसिपी तुम्हाला दाखवून फोटोशूट करून आणि दृष्टिता पाटील पाण्यात कोसळून सर्व झालेलं आहे. आणि इथं फोटोग्राफी सुद्धा चालू आहे बघा. फोटोग्राफी पायल पाटील इथे तोंड धुतात मस्तपैकी नेचरच्या दुनियेत. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला 16,000 सबस्क्रायबर लवकरच कंप्लीट करायचे आहेत. आय नो ब्लॉग येत नाही. थोडासा इश्यू झाला आहे माझ्या मोबाईलचा. तर तो पण ब्लॉग मी टाकेन थोड्या दिवसात. तो पण चेकआउट करा. लॉस झाला आहे थोडासा जास्त. क्या कर सकते लेकिन हो जाएगा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. पप्पी पुढच्या ब्लॉगसाठी वेट करा. आणि बेल आयकॉन क्लिक करा. कारण की माझे जेव्हा नवीन ब्लॉग येतात तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. मग तुम्ही बघू शकता आणि एन्जॉय करू शकता. असेच आमचे नवीन कंटेंट आम्ही परत एकदा या प्लेसवर येणार आहोत. नेक्स्ट प्लॅन जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तो वेगळा डेस्टिनेशन आहे. तो पण एकदम सिक्रेट आणि हिडन आहे. तर त्या प्लेसवर पण तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर त्यासाठी सबस्क्राईब करा. लय भारी वाटलं. मजा आली. मजा आली. चिल बिल वाटला. कोणता फोन नाही काय नाही. नेटवर्कच नाही. टेन्शन नाही. तर लय भारी वाटलं. खाल्ला पिला पोट भरला. बघून पण सगळं पोट भरला. बघूनच म्हणजे असा बघा ना. तुम्हीच बघा. भारी प्लेस आहे. मस्त एकदम. या साईडला ग्रीनरी. पाणी तर एवढं स्वच्छ आहे का सगळं दिसतंय क्लिअर. हे बघा एकदम क्लिअर आतला दिसतंय. डायरेक्ट डोंगरावरून पाणी येतंय. आणि यांचा फोटोशूट झालेला आहे. आणि जेंजीस पीपल आम्ही चाललोय. बाय जेंजीस पीपलचं म्हणजे बासमती चावल. टाटा टेक केअर. बाय मंडळी. व्ह्यू बघा भाई साहब. वशणीचा ब्रिज गोंडस आणि गोंडस पीपल्स. खूप भारी वाटतंय. मी ब्लॉग एंड केलता पण बरा व्ह्यू खूपच सुंदर आहे. त्यासाठी बरा थोडीशी व्हिडिओ काढते. सनसेटला तर अजून चुम्मेश्वरी वाटत पण तो अजून वरती आहे बघा. किती वरती आहे. 8.5 तास लागते अजून.
हे बघा आमच्या 2 बेला आणि बेलीच तिकडे आहेत. पाचन करण आणि दुसरं पाचन राजस्थान आहे. वाव, व्हॉट अ व्ह्यू.